रद्द करा, रद्द करा। छगन भुजबळ साहब तुम्हें आगे बढ़ो, प्रकाश अन्ना सेंडिया आप आगे बढ़ो, छगन भुजबळ साहब आगे बढ़ो, महाजन साहब आगे बढ़ो, सावंत साहब आगे बढ़ो, धनु भाऊ आगे बढ़ो, समीर भाऊ आगे बढ़ो, मंगेश सासाने आगे बढ़ो, मंगेश सासाने आगे बढ़ो। या ठिकाणी समोरील सर्वांना विनंती आहे, समोर मीडियाच्या समोरून बाजूला व्हा सर्वांनी, कृपया मीडियाच्या समोरील सर्वांनी बाजूला व्हा। या ठिकाणी पुन्हा एकदा शासनाच्या शिष्टमंडळाचं मी या ठिकाणी आपणा सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। काय डोंगण बघायचं का? हो मृणाल माइक चालू करा। हेलो सचिन जी गेली 3 तास आपला गाण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि उज्ज्वल साहेबांची सूचना आहे की तात्काळ गाणं चालू करा, वेळ कमी आहे। आम्ही डायरेक्ट गाण्याला सुरुवात करत आहोत। सेटअप सगळं करा, साऊंड वाले सर्वांनी सहकार्य करायचंय, सगळ्यांनी खाली बसून घ्यायचंय। ए फोटो सीट चालू करा, सर्वांनी खाली बसून घ्यायचंय। सागर सरक, सागर मागे एकच पर्व, एकच पर्व। या आंदोलनाचं जे गीत गाजलेले गीत आहे ते आपण सादर करूया, सगळे शांतपणे ऐकतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आम्ही। तुझ्याच टाच खाली होतो, तुझ्याच टाच खाली होतो, वरमान केली नाय, तुझ्याच टाच खाली होतो, वरमान केली नाय। काय सांगू नका तुला माझी लायकी काय, काय सांगू नका तुला माझी लायकी काय, काय सांगू नका तुला माझी लायकी काय। सालगडी बाप माझा होता तुझा रडारी, सालगडी बाप माझा होता तुझा रडारी, पिढा केली होती वेठ भिकारी, तुझा तिला माझी कला आणि कारागिरी। हाता पायाला चिरा पडल्या कधी रगत सुटलं नाही, हाता पायाला चिरा पडल्या कधी रगत सुटलं नाही। अरे काय सांगू नका तुला माझी लायकी काय, काय सांगू नका तुला माझी लायकी काय, काय सांगू नका तुला माझी लायकी काय। तू वाड्यात झोपाळ्यात मी गुरांच्या गोठ्यात, महात्मा फुलेंचा खडे बुडा पोटावर पाण्याचं वाहती, कचरा घाली ती शेणामध्ये, अशा उद्योगीच म्हणे कुळंबीन मटाधानी सांगितलंय। झोपाळ्यावर बसणारी आणि गुरांना शेणात काम करणारी कुळंबी
वेगळी आहे. तू वाड्यात झोपाळ्यात मी गुरांचा गोठ्यात तुझ्या रंगात धरली दार आग माझ्या पोटात मला उठणं बसणं होती शिवी तुझ्या ओठात गिळून टाकले हुंडके किती कधी बांध फुटला नाही गिळून टाकले हुंडके किती कधी बांध फुटला नाही काय सांगू लका तुला माझी माहिती काय सांगू लका तुला माझी माहिती काय सांगू लका तुला माझी माहिती काय मीर लोहाराची साडी मीर वैतून काही काढी मला लोखंडाचे खटके तुझा बांधल्या चपला तरी ती बंध माझे तुटके तुझा शिवून दिलाय सदरा ही काय माझे फटके लई कष्टाचं बलूत कधी माप चुकलं नाही लई कष्टाचं बलूत कधी माप चुकलं नाही काय सांगू नका तुला माझी लायकी काय सांगू नका तुला माझी लायकी काय सांगू नका तुला माझी लायकी ओबीसी विजयंतीसाठी हे जे उपोषण सुरू केलेलं आहे आंदोलन आमची लोक रक्त जात आहेत कशासाठी कारण आमची हालत अशी आहे हटका होऊन तांड घेऊन गाव गावी फिरलो गावात केली चोरी तरी गुन्हेगार ठरलो तू केली पंचगिरी आम्ही त्यापणी हरलो मेल्यावर बिजाळा याला मला मतन बटा नाही मेल्यावर बिजाळा याला मला मतन बटा नाही म्हणून मी घुसखोरी नको आम्हाला काय सांगू लका तुला माझी लायकी काय सांगू लका तुला माझी लायकी काय सांगू लका तुला माझी लायकी मया आली जिजाऊला तिनं आम्हाला एक मानलं आमच्या मनगटाचं फळ त्या शिवभान झालं स्वराज्य क्रांतीसाठी आम्हा मैदानात आणलं कोणी किंवा महाल झाला कोणी शिवाजी काशीन कोणी मल्हारी रहतर कोणी रायप्पा महार कोणी बहिर्जी नाईक कोणी म्हातार पाईक कोणी घोडदळ झाला कोणी पायदळ झाला कोणी सरदार झाला कोणी किल्लेदार झाला असा 18 पगड जातीचा शिवबा मावळा हाय असा 18 पगड जातीचा शिवबा मावळा हाय काय सांगू काय सांगू अरे काय सांगू लका तुला माझी लका तुला माझी लायकी काय सांगू लका तुला माझी लायकी सदाच खाली होतो वर मान केली नाही काय सांगू लका तुला माझी लायकी 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 धन्यवाद. हॅलो काल महाराष्ट्र सरकारने ऍडव्होकेट मंगेश ससाने यांचं 9 दिवसापासून सुरू असलेलं उपोषण ची दखल घेतली आणि शिष्टमंडळाला विनंती केली की येऊन चर्चा करा. उज्ज्वल साहेब असतील, प्रकाश अण्णा, धनुभाऊ, गोपीचंदजी, समीर भाऊ, सामंत साहेब, आपण सगळ्यांचे आभार. गिरीशजी, महाजन साहेब, आपले सगळ्यांचे आभार की आपण शासनावर दबाव टाकला की या ओबीसीच्या प्रश्नासंदर्भात आपण काही ना काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि या मागण्या आपण केल्या होत्या. या संदर्भात सरकारने अतिशय सकारात्मक चर्चा केली. आपल्या ज्या मागण्या होत्या त्याची दखल सरकारने घेतलेली आहे आणि हे सगळं निरोप काल घेऊन आम्ही चर्चा करून वाटाघाटी करून काल उपमुख्यमंत्री मंगेश ससाने यांना भेटलो आणि त्यांना सगळी याची कल्पना दिली. आता याच्यानंतर मंगेश ससाने बोलतो. ए मित्रा माझ्या सर्व ओबीसी लाईव्ह चालू आहे बांधवांना
गेल्या 5-6 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा ओबीसी मध्ये असंतोष आहे की एका आंदोलनामुळे ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे काय किंवा ओबीसीचं आरक्षण आता संपुष्टात येणार आहे काय, अशी भीती प्रत्येकाच्या मनात वारंवार येत चाललेली आहे. आणि याच्यातून एक जी राज्य सरकारने म्हणजे एनटी ओबीसी SC ST यांचे जात प्रमाणपत्र देण्याचा जो अधिनियम आहे 2000, त्याच्यामध्ये एक व्याख्या ऍड केली आणि त्या व्याख्येमध्ये सगळे सोयरे हा शब्द टाकला आणि त्याचं स्पष्टीकरण पुढे सगळे सोयरे, गणगोत, सोयरिकी अशा प्रकारचे शब्द जर आमच्या जात प्रमाणपत्राच्या कायद्यामध्ये जर आले, त्याला कुठलाही कायदेशीर कुठल्याही संविधानिक आधार नाहीये, तर त्याचा गैरवापर होईल आणि महाराष्ट्रामध्ये येत्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये SC ST OBCच्या दाखल्यांचा सुसुवाट होईल. ज्याला पाहिजे तसा दाखला या सगळे सोयरीच्या अध्यादेशाचा गैरवापर करून होईल. यामुळे आमची या उपोषणाद्वारे राज्य सरकारला कळकळीची विनंती होती. याच्या आधी पण आम्ही लाखो हरकती याच्या अधिसूचनेला आम्ही घेतलेल्या आहेत, त्याच्यावर अजून खुलासा झालेला नाहीये. ही आमची एक मागणी होती. या सगळे सोयरीचा GR ने आमच्या आरक्षणावर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळं मायबाप सरकारला आम्ही उपोषणाच्या माध्यमातून आमचा आक्रोश समजून सांगितला. सरकारने सकारात्मक पाऊल घेऊन आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आपल्या सर्व मंत्र्यांचे ओबीसी नेत्यांचे शिष्टमंडळ पाठवले. खर तर ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत. दुबार दाखले, एकच उमेदवार EWS SCBC कुणबी असे दाखले काढतो. जागा असतील, ऍडमिशन असतील, तसं ते वापरलं जातं आणि कुठेतरी मग ओबीसी वर अन्याय होतोय आणि हे आपण वारंवार पाहतोय. ह्या दाखल्यांना कुठेतरी आधार कार्डला लिंक करून एक स्मार्ट आपण काहीतरी राज्य सरकारने एखाद्या पोर्टलवर केलं पाहिजे. जे दुबार दाखले ते दुबार दाखले रद्द केले पाहिजेत. एकाच दाखल्याचा एकाच प्रवर्गाचा लाभ घ्यावा असं आमचं विनंती आहे. त्याच्यानंतर जे महाज्योती आहे, तर ह्या महाज्योती अंतर्गत कारण आमच्या पुण्यामध्ये MPSC चे हजारो विद्यार्थी इथं वास्तव्याला असतात. त्यांच्या हॉस्टेलला 3-3 हजार 4-4 हजार महिना त्यांना द्यावं लागतं कॉड बेसिसवर. त्यांचे मेसचे प्रॉब्लेम आहे. त्यानंतर आमचे हॉस्टेलचे प्रश्न प्रलंबित आहेत. जो ओबीसी महामंडळाचं ऑफिस आहे त्याच्यामध्ये आम्हाला निधी मिळत नाही. जसं सारथीला निधी मिळतो, अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी मिळतो. आमचा कुणालाही विरोध नाहीये. पण त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील 55-60% ओबीसी समाजासाठी जे महाज्योती आहे, जे ओबीसी आर्थिक विकास महामंडळ, तर त्याला निधी दिला पाहिजे. ही आमची एक प्रामाणिक मागणी आहे. परवा दिवशी याबाबत सकारात्मक चर्चा झालेली आहे. ओबीसीची मंत्रिमंडळ उपसमिती नेमली जात आहे, ही पण एक जमेची बाब आहे. आमचा आणखीन एक सर्वात एक मोठा एक सरकारला एक प्रश्न आहे की जो आमचं राजकीय आरक्षण गेलेलं आहे, जी विकास गवळी केस झाली आणि त्याच्यामधून राजकीय आरक्षण तुमच्याकडे इम्पेरिकल डेटा नाहीये म्हणून राजकीय आरक्षण ते स्थगित झाले. ती केस आता सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. पण साहेब, या घाई गडबडीत जो बाठिया कमिशन आलं, त्या बाठिया कमिशनच्या स्टॅटिस्टिक्स आपण सर्वांनी बघितल्यात का? त्या बाठिया कमिशनच्या स्टॅटिस्टिक्स म्हणजे जे पंचायत राज मधलं आरक्षण आहे, मग ते ग्रामपंचायत वाईज, ती नगरपालिका वाईज, जिल्हा परिषद वाईज त्यांनी एक आकडेवारी काढलेली आहे त्या तालुक्याची, त्या जिल्ह्याची. ठाणे जिल्हा आगरी कोळी बंधाऱ्यांचा गड आहे. ठाण्यामध्ये ओबीसीचं पर्सेंटेज फक्त 8% दाखवलंय. हे कसं काय शक्य आहे? हे संशयास्पद नाहीये का? मुंबईमध्ये ओबीसीचं पर्सेंटेज किती आहे? नाशिकमध्ये काहीतरी 10 का 12% फक्त ओबीसीचं प्रमाण दाखवलंय. आणि ह्या बाठिया आयोगाने आमच्या पंचायत राज मधल्या 25 ते 30 हजार जागा कमी केलेल्या आहेत. याच्यावर कुणीही लक्ष दिलेलं नाही. म्हणजे आमचं कुठंतरी एखादं ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नगराध्यक्ष, महापौर आमचं होतोय,
जिल्हा परिषद अध्यक्ष होतोय, त्या जागा कमी करायच्या, कुणबी दाखल्याने मग त्या जागेवर ओबीसीत उभं राहायचं, ते विरावून घ्यायच्या. आमच्या ऍडमिशन कुणबी दाखल्यातनं चाललेले. मला राज्य सरकारला आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेला याच्यातनं विचारायचे, अहो आम्ही 50% सत्ता मागतोय का? आम्ही 288 मध्ये 160 आमदार आम्ही म्हणतोय का की आमचे दोन्ही आमदार पाहिजे? कॅबिनेट मध्ये किती मंत्री आहेत? आम्ही म्हणतोय का आमचे 50% मंत्री हवेत? आम्हाला आमचं तुटपुंजच द्या, पण ते तरी हिरावून घेऊ नका. तर एकंदरीत आमच्या अशा बऱ्याच मागण्या आहेत आणि याबाबत आमचे नेते भुजबळ साहेब पण अनेक वर्षापासून लढा करतात. त्यांना खूप याबद्दल तळमळ आहे. आमचे प्रकाश अण्णा आहेत, त्यानंतर धनंजय भाऊ आहेत, गोपीचंद भाऊ आहेत आणि सरकारचे मंत्री. तर आम्हाला नक्की आम्ही सकारात्मक आहोत, आमची कोणती आडमोठी भूमिका नाहीये, पण आम्हाला आमच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचं नक नाही लागलं पाहिजे. दुसरा एक, मला जे सहकारी आहेत मंत्रिमंडळातील आमचे आदरणीय नेते भुजबळ साहेब, हे आमच्या ओबीसींचा एक आधारस्तंभ आहे, आमच्या ओबीसींचे मार्गदर्शक आहेत. आज कॅबिनेट मधील एका व्यक्तीच्या जीवनपटावर एक पिक्चर येतो आणि त्यांची निंदा नालस्ती होती आणि महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होतो. ही शर्मेची बाब नाहीये का राज्य सरकारची? आमचे साहेब म्हणतात लक्ष देऊ नका. साहेब स्वस्तात, आम्ही स्वस्त, पण आम्हाला वाईट वाटत नाही का सहन करायचंय? तर माझी सरकारला विचारणं आहे की अशा प्रकारे एक व्यक्ती अजूनपर्यंत अरेतोरे बोलत चाललेला आहे, तर कुठेतरी कुणीतरी त्यांना समजून सांगावं. आम्ही कोणत्या नेत्याला खालच्या भाषेत बोलत नाही, पण आम्ही ओबीसीनी आमच्या नेत्याला किती बोललेलं हे करावं. त्यामुळं सरकारला विनंती आहे की आमच्या मागण्यांप्रमाणे आमच्या मान सन्मानाचा पण आदर राखावा आणि कुठेतरी या गोष्टी थांबवाव्या. बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्या बाबत आम्ही सकारात्मक आहोत. साहेब याबाबत खुलासा करतील. गेल्या 9 दिवसापासून उपोषण करतोय, कारण की बघतोय की सरकारला उपोषणाची भाषा लवकर समजते आजकाल. त्यामुळे मी वकिली क्षेत्रातला, पण म्हणलं उपोषण करून बघूया आणि त्याचं हे फळायला आलं. महाराष्ट्रातला असंतोष दिसायला लागला. मला सर्व जे संघटनांनी पाठिंबा दिला आणि जे इथे 9 दिवसापासून आहेत त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो आणि ओबीसीसाठी मी कायम लढत राहील आणि आमच्या मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली मी लढत राहील एवढं बोलतो. आणि बाकीचे साहेबांना ॲडव्होकेट मंगेशजी हे गेल्या 9 दिवसापासून राजकीय उपोषणाला बसलेले आहेत. आज आम्ही जालना जिल्ह्यामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी प्राध्यापक हाके, श्री वाघमारे ही 10 दिवसांपासून त्या ठिकाणी लाईट लाव रे. काल आम्ही जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर एक सन्मान्य तोडगा त्या ठिकाणी निघाला की मुंबईला जाऊन आजच बैठक करावी. त्यात माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची परवानगी आम्ही घेतली, त्यांना विनंती केली. त्यांनी लगेच सगळे कार्यक्रम बाजूला सारून त्या ठिकाणी होकार दिला. आणि काल 5 वाजता आपले प्रतिनिधी या ठिकाणी आले होते, 5-6 पुण्याहून, आणि सामाजिक बैठक झाली. या बैठकीमध्ये आपले सर्व भुजबळ साहेब होते, उदयजी पण होते, मुंडे साहेबही होते, पडळकरही होते, सर्वच आम्ही त्या ठिकाणी. आणि विस्तृत अशी बैठक त्या ठिकाणी झाली. बैठकीमध्ये सर्वच विषयांवर चर्चा त्या ठिकाणी झाल्या. कारण आपण बघतायत गेल्या 7-8 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आंदोलनं चाललेली आहेत, ज्या पद्धतीने एकमेकावर चिकलपेक चाललेली आहे, ज्या पद्धतीने एकमेकावर दोषारोप केले जात आहेत, मला वाटतं हे खरं म्हणजे आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला हे अपेक्षित नाही, पण हे चाललेलं आहे. जो समाजामध्ये तेढ निर्माण होतोय, समाजामध्ये हे आपण बघतात. आणि म्हणून यावर लवकरच तोडगा काढावा, यातून काही सन्मान्य मार्ग काढावा, यासाठी काल अशी विस्तृत अशी एक बैठक झाली. आणि या बैठकीमध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला, सगळ्यांनी आपली मतं त्या ठिकाणी मांडली. आपल्या ज्या मागण्या आहेत
काही अनरेस्ट आहे, ओबीसी मध्ये अनरेस्ट आहे आणि म्हणून त्यांनाही असं वाटतं की आमचंच आरक्षण जाणार नाही ना, आणि म्हणून आपण उपोषणाला या ठिकाणी बसलेला आहात. म्हणून या ठिकाणी काल बैठकीत सर्वच विषयावर विषय भुजबळ साहेब ठिकाणी, पंकजाताई पण त्या ठिकाणी होत्या, आम्ही सर्वच होतो. आणि चर्चा झाल्यानंतर काही मागण्या अशा होत्या की त्या तात्काळ सोडवण्यासारख्या, त्या आम्ही तिथे सोडवल्या. माननीय शिंदे साहेब होते, माननीय देवेंद्रजी होते, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा त्या ठिकाणी होते. ज्या करता येण्यासारखं त्या ठिकाणी तात्काळ सोडवल्या, मार्गही निघाला. पण काही अशा 2-3 गोष्टी आहेत की त्या ठिकाणी सुटू शकत नव्हतं. आणि मग तिथे निर्णय झाल्यावर मग बाहेर राहून मग सगळ्यात वेगवेगळ्या आमच्या राजकीय पक्षामध्ये त्याच्यावर टीकाटिप्पणी होते. मग दुसरा काही म्हणतो, तिसरा काही म्हणतो. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की सर्व समावेशक, आता अधिवेशन तोंडावरच आहे, 3 दिवस अधिवेशनाला राहिलेले आहेत. अधिवेशन सुरू झालं की एक सर्व पक्षीय बैठक घ्यावी आणि या बैठकीतून सर्वसामान्य असा एक मार्ग काढावा, तोडगा काढावा असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलं. आणि काल सर्वांनी मान्य केलं की आम्ही उपोषण मागे घेतो. आम्ही सकाळपासून 10 वाजेपासून 11 वाजता जालन्याला गेलेलो होतो. त्या ठिकाणी उपोषण आम्ही त्या ठिकाणी त्यांचं मागे घेतलं. त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि त्यांनी उपोषण मागे, आम्ही लेखी त्यांना आमचं म्हणणं काय शासनाचं ते या ठिकाणी दिलेलं आहे. भुजबळ साहेब ते त्या ठिकाणी वाचून त्यांचंही समाधान झालं. आणि अतिशय समजूतदारपणे सर्वांनी ही गोष्टी मान्य केली याचा आम्हाला विशेष आनंद आहे. सर्व खूप गर्दी होती, जवळपास 8-10 हजार लोक त्या ठिकाणी होते. एवढी गर्दी होती. उपोषणाच्या ठिकाणी खूप मोठे सगळे आपले विशेष करून युवक होते, तरुण होते, सर्व ओबीसी बांधव त्या ठिकाणी जमलेले होते आणि सर्वांनी संमती त्याला ठिकाणी दिलेली आहे. आणि तिथून आम्ही आता पुण्याला आलेलो आहे. आम्ही हे सांगायला आलेलो आहे की आपण काळजी करू नका, सरकार आपल्या पाठीशी आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, कोणावरही नाही, कुठल्याही समाजाला नाही होणार, म्हणजे मराठा समाजावर होणार नाही, ओबीसीवर होणार नाही, असा सर्वांजण एक तोडगा आम्ही काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मला वाटतं त्या दिवशीच आम्हाला यश मिळेल. आणि येत्या 29 तारखेला मला वाटतं 28, 29, 26 अधिवेशन सुरू झाल्यावर 2-3 दिवसामध्ये एक सर्व पक्षीय बैठक आम्ही त्या ठिकाणी घेऊ आणि त्यात हा प्रश्न मार्गी लावला जाईल. आणि म्हणून आम्ही आज विनंती करायला आलो आहोत पंडितजींना की आपण हे उपोषण आपलं मागे घ्यावं. लेखी पत्र आलेलं आहे, आम्ही ते देऊ. भुजबळ साहेब ते त्यांना देतील. तर त्यापूर्वी भुजबळ साहेब या ठिकाणी बोलतील, आपल्याला मार्गदर्शन करतील आणि नंतर ते पत्र सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वाचून दाखवतील. धन्यवाद. जय हिंद, जय हिंद. माझ्या बरोबर उपस्थित असलेले माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन, मंत्री महोदय उदय सामंत, मंत्री महोदय धनंजय मुंडे, आमदार गोपीचंदराव पडळकर, प्रकाश शेंडगेजी, माजी खासदार समीर भुजबळ, शबीर भाई पण आमच्या बरोबर आहेत, कुठे दिसत नाही, शबीर भाई अंसारी आणि आमचे सर्व सहकारी आणि माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, खरं तर 10 दिवस झाले शेवटी आता ही सगळी मंडळी जी आहे ही मैदानात लढणारी आहेत, कोण कोण कचेरीत लढणारी आहेत, ही अशी सगळी मंडळी जी आहे ही अशा रीतीनं उपोषणाला बसली. आणि त्याच्यानंतर 9 दिवस 10 दिवस झाले सतत त्यांच्या संपर्कामध्ये आम्ही आहोत. तर शेवटी तब्येत असते आणि मग ती हळूहळू बिघडत जाते. आणि मग अचानक काहीतरी नवीन काहीतरी प्रकरण होतं की जे तुम्हाला आम्हाला परवडण्यासारखं नाही. हे आपले सगळे वाघ आहेत, हे आपल्याला लढाईसाठी पाहिजे आहे. ही लढाई संपलेली नाही, ही लढाई फार अजून लांब जायची आहे. इथेच काही संपत नाही, संपणार सुद्धा नाही. सोपी लढाई नाही आहे. मंगेश ससाने बसले उपोषणाला, त्याच्याबरोबर ते आणि मृणाल धुळे पाटील आणि इतर बाकीचे आमचे लोक इतर आहेतच. वेगवेगळ्या प्रकारे जे आहे ते चुकीचं घडत असेल त्या वेळेला कोर्टामध्ये उभे राहतात. त्यांनाही धमक्या येतात, मारण्याच्या धमक्या येतात. आम्ही पोलिसांना सांगतो एखादं पोलीस तरी द्या त्यांच्याकडे, कधीतरी देतात, कधीतरी पोलीस नसतात अवेलेबल.
चाललंय, आम्ही आपलं लढतो. पण आज माझ्या बरोबर अनेक मंत्री आहेत. सावे साहेब पण आमच्या बरोबर होते, गुलाबराव पाटील होते, ते संभाजीनगर मध्येच उतरले, ते सुद्धा होते जालन्यावर. आणि आज या उपोषणांमुळे तिकडे लक्ष्मणराव हाके आणि नवनाथ वाघमारे आणि ते मंगेश ससाने आणि दुसरे पण आहेत, भगवानगडाच्या इथे एक कीर्तनी म्हणून आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोक उपोषणाला बसलेले आहेत. इथे मंगेश ससाने, मी सगळ्यांना हात धरून विनंती करतो, सगळ्या ठिकाणी जाणं आम्हाला शक्य नाही, काही ठिकाणी इतर कार्यकर्ते जातात, त्यांनी उपोषण मागे घ्यावं. आपण उपोषण हे आंदोलन सोडलेलं नाही, थांबवलेलं नाही, हे केवळ मंगेशी आपण स्थगित करणार आहोत. याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला आपल्याला परत वाटेल की आपल्या विरुद्ध काहीतरी चाललेलं आहे, त्यावेळेला परत तुम्हीच काय आणखी दुसरे आमचे सगळे जे आहेत लोक जे आहेत या आंदोलनामध्ये क्रियाशीलपणे उतरल्याशिवाय राहणार नाही. गिरीश महाजन म्हणाले या आरक्षणाला धक्का लावू नये. गिरीशजी, आम्हाला एक धक्का नाही, अनेक धक्के मारून मारून बाहेर काढलेला आहे तुमच्या या कुणबी सर्टिफिकेट. कोण म्हणतो 50 लाख, कोण म्हणतो 55 लाख, कोण म्हणतो आता सगळ्या सोयरे आणि ते सगळे सांगताय, ते सगळे सांगतायत की आम्ही 80% जे आहेत आता आलो, आता फक्त 20% आहेत. ते सगळे सोयरे तर झाला का 100% आम्ही आलोच. परत घेणार कुणबी सर्टिफिकेट. सांगताना सांगितलं सांगणार आम्ही मराठी आहोत. मग ते मराठी आहोत, कुणबी सर्टिफिकेट घेता मग सांगा आम्ही कुणबी आहोत, तेही सांगणार नाही. कारण इतर वेळेला आरक्षणाच्या वेळेला कुणबी आहे आणि माझे ते बांधव जे आहेत इतर वेळेला मराठा आहे. काय करायचं? आणि म्हणून मी जे सांगितलं, तुमच्याकडून जी सूचना आली म्हणाले सुद्धा वाचून दाखवली की काही लोक ओबीसी मधून सुद्धा एकच माणूस अर्ज करीत, मग ईडब्ल्यूएस जे आहे तुमच्या आर्थिक मध्ये तोच माणूस दुसरा अर्ज करीत, मग एसीबीसी मध्ये सुद्धा तोच माणूस तिसरा अर्ज करीत. इकडून पण तिकडून इकडे तिकडे कधी कधी सगळीकडे फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून त्यांनी ती सूचना मांडली की याला आधार कार्डाशी प्रत्येकाची जोड द्यावा. म्हणजे तो सगळ्या ठिकाणी जाणार नाही. मुख्यमंत्री आणि सगळ्या उपमुख्यमंत्री सगळ्यांनी ती तुमची सूचना ताबडतोब मान्य केली. त्याच्यानंतर तुमची आणि आमची सगळ्यांची मागणी कित्येक वर्षापासून जातगणना करा. आम्ही सांगतो की 54% आहोत. 1931 साली ब्रिटिशांनी केली, त्यावेळेपासून 54% आहोत. आता ते विचारतात की तुम्ही नक्की काही झालं का? कोर्ट आम्हाला विचार तुम्ही किती सांगा. आम्ही सांगतो जातगणना करा. 54% आम्ही आहोत. बिहारमध्ये केली 63% ओबीसी निघाले. 63%. काल हा मुद्दा मांडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या तर या मॅनिफेस्टो मध्ये हा मुद्दा होता, पण काल देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सगळ्यांच्या समोर सांगितलं की हा जात गणना झाली पाहिजे. ही आमची सुद्धा मागणी, सगळ्यांची मागणी आहे. ही जात गणना झाली पाहिजे. होऊ देत ना. आम्ही 50% आहोत, 60% आहेत तर नाही. याचं कारण असं आहे की आहे तसं हे जे आता तुम्ही म्हणाल ना बाठिया कमिशन ते आम्ही एका ठिकाणी सिन्नर मध्ये 4 गाव अशी सापडली की तिथे एकही ओबीसी नाही. आता ते मला जवळच होतं, तर सांगायचं समता परिषदेच्या आमच्या कार्यकर्त्याला सांगितलं की सर या 4 गावामध्ये जाऊन बघा किती ओबीसी आहे. एका गावामध्ये सरपंचच ओबीसी होता, दुसऱ्या गावामध्ये 4-4, 5-5 पंच जे आहेत त्या ओबीसी आहेत. 60-70% ओबीसी. परंतु काही लोकांनी लबाडी केली, ऑफिस मध्ये बसून हॉटेल केले. बाठिया
भाटिया कमिशनचा रिपोर्ट आम्हाला मान्य नाही. काल आम्ही सांगितलं मुंबईमध्ये ते म्हणतात की 6% आहे. अरे मुंबईमध्ये किती धनगर समाज आहे, किती वंजारी समाज आहे, किती भटका मुक्त आहे, माळी आहे, कितीतरी आहे. आणि म्हणजे परराज्यातले यादव आहेत, कुशवा आहेत, कुर्मी आहेत, किती आहे, कितीतरी टक्के जे आहेत सगळे जे ओबीसी आहेत. तो म्हणतो 6% आहे. त्या काळात ही गोष्ट आम्ही उदय सामंत मंत्री होते, मला वाटतं धनंजय होते मंत्री, ते आम्ही काढलं तिथे की बाबा हे एका गावामध्ये ही सगळी अशी भानगड आहे आणि तुम्ही म्हणते 32% 36% नाहीच आहे. मग तिथे असं म्हटलं ते खानविलकर जे होते ना कोण ते सांग 15 दिवसात नाही आणलं तर तुमचं आरक्षण रद्द केलं ना त्यांनी. 92 ठिकाणी आरक्षण आपल्याला मिळालं नाही. अशाच निवडणुका घेतल्या पावसामध्ये. आम्हाला मग सगळं म्हटलं जाऊ द्या आता काय आपण जर आता वेळ घालवला तर हे सगळंच आरक्षण आपलं जाईल म्हणून आम्ही ते केवळ मान्य केलं. त्यासाठी तिथं सुद्धा आपले महेश झगडे साहेब रात्री 3-3 वाजेपर्यंत त्यांच्या बरोबर भांडण करत होते आणि त्यांनी सांगितलं या तुमच्या सगळ्या आकडेवारी खोट्या आहे, चुकीच्या आहे. कारण ऐकायला तयार नव्हते. ते म्हणाले मी सही तर करणार नाही, बाहेर जाऊन जे तुमच्या विरुद्ध बोले. त्यावेळेला थोडाफार त्यांनी आपल्याला आपल्या बाजूने तो निकाल त्या भाटिया कमिशनचा आला नाही तर तो पण येणं कठीण झालं होतं. अशा प्रकारे सगळ्या बाजूने जे आहे आमची नाकाबंदी केल्यासारखं होतं. जे पोलीस नाकाबंदी करतात ती वेळ आहे, एखादा आला तरच बघतात. इथं आमच्या सगळ्यांनाच एकदम ताबडतोब टोळीमध्ये घेऊन टाकतो. नाही हेही करायचं नाही, तेही करायचं नाही, ते काय चाललं. आणि म्हणून काल तुमच्या या उपोषण मोठ्या मोठ्या रॅली आपल्या झाल्या, कुठे जालन्यामध्ये झाली, हिंगोलीला झाली, इंदापूरला झाली, नगरला झाली, अशा अनेक ठिकाणी झाली. लाखो लोक तुम्ही सगळे आलात तिथे. आपण उत्तर दिलं ठीक आहे, त्यांचे रॅलीज होतात, आमचं सुद्धा दुःख जे आहे तुम्ही पहा तिथे आमचे सगळे लोक आलेले आहेत. आम्ही कुणाचं काही मागतो का नाही, त्यांना काय द्यायचं ते द्या, वेगळं द्या. आम्हाला जे आमचं मिळालंय अर्धपूर्ण तेवढं आमचं टिकवा, एवढीच आमची मागणी आहे. 374 जाती आहे, 54% लोक आहेत, 54च्या अर्ध तुम्ही आम्हाला दिलेलं आहे. तेही 9.5% आतापर्यंत भरण्यात आलेलं आहे. अरे आमचं आरक्षण तर पूर्ण भरा, हे आम्ही भरलेलं. तोपर्यंत ही सगळी मंडळी जी आहेत बॅकडोर एंट्री करतायत, त्याला आमचा विरोध आहे. बॅकडोर एंट्री थांबली पाहिजे. कोण म्हणतो 55 लाख, कोण म्हणतो 60 लाख, कोण म्हणतो हे आहे, कोण म्हणतो ते आहे, ते थांबलं पाहिजे. खोटे सर्टिफिकेट तुम्ही देता. मग काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं खोटं सर्टिफिकेट देणं आणि खोटं सर्टिफिकेट घेणं हे दोन्ही गुन्हेगार आहेत. आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. हे सगळं बरोबर. त्यांनी हेही सांगितलं या 8.5 लाख ज्या तुमच्या ज्या आल्या आहेत हरकती त्याचाही आम्ही अभ्यास करतो. त्यांनी हेही सांगितलं सर सकट कुणालाही ओबीसी मध्ये आम्ही घेणार नाही, ती विनंती मान्य करणार नाही. त्यानंतर मराठा समितीची, मराठा मंत्र्यांची एक समिती आहे, मंत्री समिती, ते निर्णय घेतात. सारथीच्या मुलींना अमुक द्या, तमुक द्या, ते जर वसतिगृह द्या, वसतिगृहामध्ये जर जागा मिळाल्यानंतर 60,000 रुपये वर्षाला द्या. ते तयारी करतात. तर त्यांनी आम्ही त्यांना सांगितलं आमची पण कमिटी तयार करा ओबीसी मंत्र्यांची. त्यांनी कबूल केलं की ओबीसी मंत्र्यांची समिती निर्माण केली. पण हेही तुम्हाला सांगतो की ते जे आहे ते आधार योजना जी आहे 60,000 रुपये ज्या आमच्या मुलामुलींना शहरामध्ये कॉलेजमध्ये गेल्यानंतर वसतिगृह मिळणार नाही. तसं आता काल आम्हाला सांगण्यात आलं की अनेक ठिकाणी वसतिगृहाचं काम सुरू आहे, परंतु तोपर्यंत त्यांना मिळणार नाही. त्यांना 60,000 रुपये वर्षाचे मिळणार आहे. ते मिळणार आहे, त्याची काही काळजी करू नका. तर ही सुद्धा मागणी जी आहेत आपले मंजूर झालेले आहे. सर्व पक्षीय आता एक आहे, सगळे सोयरे जे आहे आम्ही सांगितलं की बा एवढं मोठं एक पुस्तक आहे की एखाद्याची जात पडताळणी कशी करायची, त्याला कसं सर्टिफिकेट द्यायचं. म्हणजे एवढं मोठं डॉक्युमेंट आहे, 101 पानाचं असेल. हे जर आहे
27-28 वर्ष चालू आहे, त्याला कोर्टात कोणी चॅलेंज केला नाही, ते सर्व मान्य आहे. तुम्हाला नवीन आणखीन करायचं काय गरज आहे? सगळेश्वर काय गरज आहे? आणि या सगळेश्वराचे खाली आणखी टाकलेलं आहे की हे दलित समाज म्हणजे एससी आणि एसटी त्यांना सुद्धा लागू होईल. आणि एक ऍफिडेव्हिट दिलं का लागू झालं. एखाद्या गरीब माणसाला थोडंफार काहीतरी दिलं, तो म्हणेल हा बाबा हा माझा कोणतरी लागतो, तर तो एससी मध्ये सुद्धा घुसल, एसटी मध्ये सुद्धा घुसल. म्हटलं नव्हतं का मला. तर त्यांनी सांगितलं आणि आम्ही आमच्या वकिलांतर्फे बसून त्यांच्याकडे जे आहे आमचे ऑब्जेक्शन दिले, हे काय काय चुकीचं आहे. ते म्हणाले आम्ही घाईला निर्णय घेत नाही, आम्ही याचा अभ्यास करतो. पण काही काही पक्ष असे आहेत, आमचे आदरणीय काही लिडर्स पण असे आहेत की ते एकीकडून एक बोलतील, आम्ही निर्णय घेतला का दुसरं काहीतरी तिकडून बोलतील. दोन्ही बाजूने जे काही बोलतात आणि मग तो त्या निवडणुकीमध्ये फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. आमचं म्हणणं आहे त्या निवडणुकीच्या फायद्यासाठी आमच्या ओबीसीचा प्राण घेऊ नका, मेहरबानी करा. ही एक निवडणूक आज होईल जाईल, अरे हा पिढ्यानपिढ्याचा प्रश्न आहे ना. पिढ्यानपिढ्या हे आम्ही गोवा चालवून आता परत मंडल कमिशनच्या माध्यमातून कुठे मिळालंय, परत तेच करणार काय आम्ही. कृपया निवडणुकीसाठी फक्त इकडून बोलायचं तिकडून बोलायचं असलं कुणी करता कामा नये. कुठल्याच पक्षाने, माझा असेल पक्ष, तुझा पक्ष, कुणाचाही पक्ष असेल, ते करता कामा नये. आणि मग आता काही काही लोक ते सुरू झालं की आम्ही हे करू, हे सगळे पाडू, हे सगळे आमच्या मंत्र्यांची नावं, यांना पाडू, त्यांना बघतो, काय दादागिरी चाललेली आहे. काय दादागिरी चालली. आम्हाला पण ती भाषा बोलता येते ना. पण आम्ही शरीफ आहोत, हम शरीफ है, इसलिए किससे लड़ते नहीं है. मगर दुनिया जानती है कि हम किसी के बाप को भी डरते नहीं है. साहेब आगे बोलो, तुम्ही आम्हाला हलक्यात घेऊ नका. आम्ही शांतता पाळत आहोत. तुम्ही बीड मध्ये ज्या घरं जाळली, लोकांची आमदारांची घरं जाळली, त्यांच्या बायका मुलांच्या आहेत, जीवानिशी त्यांच्यावर संकट आलं. तिथल्या काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी जे नमाज पढ़ायला जात होते, त्यांना कळलं अरे जयदत्त अन्ना का घर जल रहा है, क्या हो गया. आगेचा डोम होता, धुराचे लोट होते, पाठीमागे मोठी भिंत होती, जायला रस्ता नव्हता, मुलं कासा वीज झाली, ऑक्सिजन मिळत नव्हता. त्यांना फोन केला आतमध्ये, भाभी जी क्या हो रहा है, ये ऐसा ऐसा हो रहा है, हम बच नहीं सकते. मागच्या दाराने मागच्या भिंतीवर ते मागे गेले, भिंतीवर चढून त्यांनी त्या मुलांना हात धरून वरती नेलं, काढलं आणि घरी घेऊन गेले. ही माणुसकी आहे, माणुसकी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आम्हाला शिकवलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले रयतेच राज्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं ही माझी मावळ्यांची सेना आहे. पुन्हा एका जातीची सेना नव्हती. सगळे जे ना 18 पगड, हलुतेदार बलुतेदार हे सगळे त्याच्यामध्ये सामील होते. त्यांनी कधी आपल्या आया बहिणींना जाळा मारा असं सांगितलं का रे. आणि कुशात त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांची घरं जाळायची. शैक्षणिक संस्था जाळल्या, हॉटेल जाळले, पक्षाचे ऑफिसेस जाळले. आम्ही गप्प बसायचं, गप्प बसणार नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो यापुढे सुद्धा तुम्ही सगळ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. ही लढाई इथे संपली नाही, आपण थांबू होता. शासनाला आणि जे काही राज्यातले जे इतर सगळे पक्षाचे मोठे नेते आहेत, जुने जाणे, त्या सगळ्यांना बोलून त्याच्यामध्ये आपल्याला काय मार्ग काढायचा तो आपण काढणार. तुम्हाला वाटतं आपल्याला की आपल्याला परत अन्याय होतो, तर पुन्हा एकदा रणांगणात उतरल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण आहे सगळ्याच गोष्टी ज्या आहेत राजकारणातून कधी कधी सोडवल्या जात सुद्धा नाही, अडचणी सुद्धा होता. हे म्हटलंय ना
जोरों जुल्मों से तय नहीं होते सियासत के फैसले, जोरों जुल्म से तय नहीं होते सियासत के फैसले, ये तो उड़ान तय करेगी आसमान किसका है। आपण सगळ्यांनी जे आहे आता आपल्या मनाला पण धार लावली पाहिजे, जशी तलवारची धार असते ना तशी आपल्या मनाला सुद्धा धार लावली पाहिजे। तो मरतोय मरू दे नाही, धावून गेलं पाहिजे। मग दलित असतील, आदिवासी असतील, मागासवर्गीय अल्पसंख्याक असतील, ओबीसी असतील, मराठा गरीब बांधव असेल, त्याच्यावर सुद्धा अडचण आली तर आपण धावून गेलं पाहिजे। हा हे करू, हा फुले शाहू आंबेडकरांचा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हे होऊ देणार नाही हे आपण त्यांना सांगितलं आहे। आणि म्हणून परत एकदा त्यांना सांगितलं पाहिजे कि दिलवर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम। या सगळ्या माझ्या भाषणात मी शासनाच्या वतीनं, मुख्यमंत्र्यांच्या वतीनं, उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं, तिथे जमलेल्या सर्व पक्षीय नेत्यांच्या वतीनं जे काही तिथे हजर होते आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं ऍडव्होकेट मंगेश ससाने यांना विनंती करणार, त्यांचं हे उपोषण, त्याच्यामध्ये अनेक लोक जे आहेत स्थानिक बांधव आहेत, भगिनी आहेत, त्यांनी त्यांना धीर दिला, सहकार्य केले, जोम धरला। एकटाच माणूस बसला कोण विचारायला आला नाही तर कसं, आपल्यासाठी जो माणूस लढतो रडतो त्याला आपण बघायला सुद्धा जाणार नाही, त्याला पाठिंबा द्यायला जाणार नाही, पण तुम्ही आला त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो। आणि यापुढे सुद्धा ही जी लढाई, अपूर्ण लढाई सोडायची नाही, लढाई स्थगित आहे, लढाई सुटलेली नाही, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती। तुमच्या सगळ्यांच्या समोर आणि आमच्या सर्व मंत्री महोदयांच्या हस्ते हे शासनाचं पत्र जे आहे आलेलं आहे, जे सरकारी सेक्रेटरीचं सही आहे, ज्याच्यावर काल घेतलेल्या निर्णयाची माहिती आहे काही प्रमाणामध्ये। ते पत्र जे आहे विनंती पत्र आहे की त्यांनी उपोषण सोडावं। ते पत्र जे आहे बसून घ्या, ते पत्र जे आहे मी मंगेश ससाने यांच्या हवाले करतो आहे आणि विनंती करतो आहे उपोषण स्थगित करावं। धन्यवाद। गिलसर गिलसर माझ्या सर्व तमाम ओबीसी विजयंती तालुकेदार बलुतेदार बांधवांना काल जे शिष्टमंडळाबरोबर चर्चा झाली ती अत्यंत सकारात्मक झाली। आपलं शिष्टमंडळ गेलं होतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कृपया खाली बसा, माझी विनंती आहे, कृपया खाली बसा, कृपया पाठीमागं माध्यमांचे कॅमेरे। तर काल अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आणि महत्वाची विशेष बाब म्हणजे त्याच्यामध्ये आमचे ओबीसीचे आधारस्तंभ भुजबळ साहेब होते, प्रकाश अण्णा होते, गोपीचंद भाऊ होते, धनंजय भाऊ होते, पंकजाताई होत्या, पी मुंडे सर होते, आमचे सगळे मृणाल मुले पाटील, आमचे बावकर सर, गौरी पिंगळे, त्यानंतर महाजन साहेब होते, अतुल सावे साहेब होते। त्यामुळं
या सर्वांना पण आमच्या ओबीसीच्या प्रश्नाबाबत जेवढी मला आहे तेवढीच तळमळ आहे, भुजबळ साहेबांना त्यापेक्षा काही पटीने जास्त आहे. त्यामुळं नक्कीच याबाबत मला आपणा सर्वांना विचारायचं आहे की आपण तात्पुरतं उपोषण स्थगित करावं का, कारण की सरकारला पण या सगळ्या गोष्टींसाठी थोडा वेळ लागतो आणि आपल्याला एवढे मोठे हे असल्यामुळं काय तुमचं सर्वांचं म्हणणं आहे? धन्यवाद. ए बाईट घेऊ चला. राज्य सरकारतर्फे जे सूत्र आलेलं आहे तर ते मी आपणास वाचून दाखवतो. प्रति ॲडव्होकेट मंगेश ससाने आमरण उपोषण मागे घेण्याबाबत